Hello student, welcome to my channel Math Master by SY भालेराव सर. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण अँगल अँड इट्स मेजरमेंट हे चॅप्टर स्टार्ट केलेले आहे. त्याच्यामध्ये एक्सरसाइज 1.1 मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट ए आपण सॉल्व केलेला आहे. आज आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट बी बघणार आहोत. क्वेश्चन नंबर फर्स्ट बी सॉल्व करण्याच्या आधी लक्षात घ्या क्वेश्चन नंबर बी काय, ड्रॉ द अँगल ऑफ द फॉलोइंग मेजर्स अँड डिटरमाइन देअर क्वाड्रंट. म्हणजे या ठिकाणी आपल्याला अँगलचं मेजरमेंट दिलेले आहे. त्या मेजरमेंट वरून आपल्याला तो अँगल ड्रॉ करायचा आहे आणि तो अँगल कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी आपण बघत असताना दोन प्रकारचे अँगल बघितलेले होते, एक निगेटिव्ह अँगल आणि पॉझिटिव्ह अँगल. तर निगेटिव्ह अँगल कधी असतो आणि पॉझिटिव्ह अँगल कधी असतो ही कन्सेप्ट आपली क्लिअर झालेली आहे. तरी सुद्धा ज्या वेळेस दिस इज युअर इनिशियल ray OA and this terminal ray OB. ज्या वेळेस टर्मिनल रे हा आपला अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने रोटेट होईल त्यावेळेस जो काही अँगल फॉर्म होईल तो असेल आपला पॉझिटिव्ह अँगल. तो असेल आपला पॉझिटिव्ह अँगल. आणि ज्या वेळेस टर्मिनल आर आपला क्लॉकवाइज डायरेक्शनने रोटेट होईल त्यावेळेस जो काही अँगल या ठिकाणी आपला फॉर्म होईल तो असेल निगेटिव्ह अँगल. ठीक आहे. तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन दिलेलं आपल्याला -140 डिग्री. -140 डिग्री म्हणजे -140 डिग्री तो कशा पद्धतीने जाणार आहे, क्लॉकवाइज डायरेक्शनने टर्मिनल आर्म रोटेट होणार आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला क्लॉकवाइज डायरेक्शनने रोटेट करत टर्मिनल आर्म -140 डिग्री पर्यंत घेऊन जायचं आहे. 140 डिग्रीला टर्मिनल आर्म ज्या काही क्वाड्रंटमध्ये थांबेल तो क्वाड्रंट आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. तर बघा फर्स्ट क्वेश्चन सोल्युशन बघूया. फर्स्ट क्वेश्चनचं सोल्युशन दॅट इज -140 डिग्री. तर -140 डिग्री आपल्याला दाखवायचं असेल या ठिकाणी आपण तुम्हाला माहिती आहे की एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस आपण या ठिकाणी ड्रॉ करू. दिस पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस आणि या ठिकाणी असणार आहे निगेटिव्ह एक्स ॲक्सिस. हा पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस आणि हा निगेटिव्ह वाय ॲक्सिस. या ठिकाणी ओरिजिन बघा -140 डिग्री आपल्याला सांगितलं आहे. म्हणजेच काय की या ठिकाणी जो टर्मिनल आर रोटेट झाला आहे तो क्लॉकवाइज डायरेक्शनने रोटेट झाला आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपला इनिशियल आर होणार आहे. टर्मिनल रे आपला रोटेट होणार आहे या पद्धतीनं क्लॉकवाइज डायरेक्शन. जर टर्मिनल रे रोटेट होऊन इथपर्यंत आला तर यापर्यंत इथपर्यंत डिस्टन्स असतं 90 म्हणजेच. आणि हा क्लॉकवाइज डायरेक्शनला म्हणजेच -90. आपल्याला पाहिजे 140. परत तो जर इथपर्यंत आला तर हा -180 होईल. परंतु आपला -140च पाहिजे. म्हणजे तो अँगल या ठिकाणी 90 + 50 म्हणजे परत आपल्याला या ठिकाणी 50 डिग्रीज इन्क्रीज करत जावं लागेल. या पद्धतीने तो अँगल आपला या ठिकाणी ट्रेस आउट होईल. हा जो काही अँगल असेल तो असेल आपला -140 डिग्री. आणि या रेला आपण म्हणणार टर्मिनल रे दॅट इज OB. सिन्स द टर्मिनल रे OB lies in the कुठल्या क्वाड्रंटमध्ये, क्वाड्रंट लक्षात घ्या. क्वाड्रंट आपण देत असताना अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने क्वाड्रंटला आपण
मेन्शन करत असतो. म्हणजे हा फर्स्ट क्वार्टर, हा सेकंड क्वार्टर, हा थर्ड क्वार्टर आणि हा फोर्थ क्वार्टर. तर या ठिकाणी टर्मिनल रे जो आहे तो आपला थर्ड क्वार्टरमध्ये आहे. म्हणून या ठिकाणी आपण म्हणणार सिन्स द टर्मिनल रे ओ बी लाइज इन द थर्ड quadrant, therefore the angle is in the third quadrant. खूप सोपे एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी कुठलाही अँगल आपल्याला दिलेला असेल तर तो याच पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल आपण घेऊया. Second example, 250 degree, that is positive 250 degree. म्हणजे या ठिकाणी टर्मिनल आर्म जो आहे तो अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन में रोटेट झालेला असेल. हा ओरिजिन, दिस इज एक्स, वाय, पॉझिटिव्ह एक्स, निगेटिव्ह वाय, एक्स, निगेटिव्ह वाय, ओ 250 डिग्री. म्हणजे या ठिकाणी इथपर्यंत आपण 90 डिग्री. लक्षात घ्या या ठिकाणी अँगल आपला 0 असतो. अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन जर टर्मिनल रे रोटेट होत असेल तर या ठिकाणचं मेजरमेंट आपलं 90 डिग्री असतं. इथपासून इथपर्यंत मेजरमेंट आपलं 180 डिग्री असतं. इथपासून इथपर्यंत 270 डिग्री आणि इथपर्यंत परत आलं तर 360 डिग्री. आणि परत याच्यामध्ये जर 90 आपण ॲड केलं तर हे होईल 90 + 90. यामध्ये जर आपण ॲड केलं तर या ठिकाणी परत आपला जो नंबर आहे तो ॲड होईल 450 डिग्री. या ठिकाणी 540 डिग्री. या ठिकाणी 360 डिग्री. या ठिकाणी परत 720 है ना. या ठिकाणी अशा पद्धतीने तुमचा अँगल वाढत जाईल. परत यामध्ये जर 90 आपण ॲड केलं तर या ठिकाणी परत 810 डिग्री आणि या ठिकाणी 900. परत या ठिकाणी 990 डिग्री आणि परत इथे जर आपण रोटेट झाला, फोर्थ रोटेशन कंप्लीट झालं तर 1080 डिग्री इथपर्यंत. आता यामध्ये कुठलाही अँगल तुम्हाला जर दिला असेल तर तुम्ही तो डायरेक्टली सांगू शकता. जसं की मी तुम्हाला सांगितलं की सांगा की 130 डिग्री, 130 डिग्री हा अँगल तुम्हाला मेजर करायचा आहे आणि डिटरमाइन करायचं आहे की कुठल्या क्वाड्रंटमध्ये. तर बघा 130 डिग्री सपोज हा जो अँगल आहे तो कुठला असणार आहे, 90 असणार. 90 to 180, 90 to 180 च्या मध्ये हा तुमचा अँगल असणार. तुम्ही तो मेन्शन करणार इथे 130. 90 मध्ये प्लस किती करणार आहे, 40 ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला हा अँगल मिळणार आहे आणि तो अँगल कुठे मिळणार आहे, थर्ड क्वाड्रंटमध्ये. याच पद्धतीने तुम्हाला सर्व एक्झाम्पल या ठिकाणी सॉल्व करायचे. बघा सेकंड एक्झाम्पल 250 डिग्री. आता 250 डिग्री म्हणजेच काय, त्या ठिकाणी 180 इथे 270 डिग्री येणार. म्हणजे थर्ड क्वाड्रंट कशामध्ये 180 पेक्षा मोठा आणि 270 पेक्षा लहान, म्हणजे 250 डिग्री यामध्ये आपला ॲड होणार आहे. म्हणून तो अँगल आपल्याला 80 प्लस किती जाणार आहे, 70. तर या ठिकाणी आपल्याला तो अशा पद्धतीने दाखवता येईल. आणि हा जो काही अँगल असेल पॉझिटिव्ह अँगल म्हणजे तो रोटेट होणार आहे आपला अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनला. हे जो अँगल असेल तो असं 250 डिग्री. आणि हा ओ आपण या ठिकाणी बी घेऊ. म्हणजे हा जो ओ आणि बी आहे हा आपला टर्मिनल रे आहे आणि हा टर्मिनल रे कुठल्या क्वाड्रंटमध्ये आहे, थर्ड क्वाड्रंटमध्ये आहे. म्हणून आपण इथे परत लिहिणार सिन्स द टर्मिनल रे ओ बी लाइज इन द थर्ड क्वाड्रंट, therefore the angle is in third quadrant. Okay, take the screenshot of this question. Now we see the question number third. Question number third is 420 degree. 420 degree आता सांगतो कुठं असेल बघा. 420 डिग्री हा आपला ओरिजिन ओ
420 डिग्री कसा आहे पॉझिटिव्ह म्हणजेच काय टर्मिनल रे रोटेट होणार आहे आपला कुठल्या डायरेक्शनने अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने आपल्याला रोटेट करायचं आहे पण 420 270 या ठिकाणी 360 डिग्री या ठिकाणी 450 डिग्री म्हणजेच काय फर्स्ट क्वाड्रंटमध्ये राहणारे 360 पेक्षा मोठा आणि 450 पेक्षा लहान अँगल कशामध्ये राहणार आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये राहणार आहे म्हणून 360 प्लस किती करणार लागणार आहे या ठिकाणी आपल्याला 60 परत त्यामध्ये ऍड करावं लागणार आहे म्हणजेच काय या ठिकाणी आपण म्हणू 30 60 दिस अँगल मीन्स या इथून हा रोटेशन स्टार्ट झाला म्हणून कंप्लीट रोटेशन या ठिकाणी या टर्मिनल रेने कंप्लीट केलं कुठल्या डायरेक्शननी अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन इथपर्यंत 360 डिग्री येतं आणि 360 च्या समोर आपल्याला 450 पाहिजे 450 इथपर्यंत आहे आपल्याला पाहिजे 420 डिग्री तर हे इथपर्यंत डिस्टन्स असेल ते असेल आपलं 420 डिग्री आणि दिस इज युअर टर्मिनल रे ओ बी या ठिकाणी काय म्हणणार आपण कुठल्या क्वाड्रंटमध्ये फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सो सिन्स द टर्मिनल रे ओ बी लाइज इन द इथे आपल्याला चेंज करायचं आहे फर्स्ट क्वाड्रंट therefore the angle is in फर्स्ट क्वाड्रंट ओके या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे तुम्हाला लिहायची आवश्यकता नाही आहे तुम्हाला समजण्यासाठी मी या ठिकाणी लिहिलेलं आहे तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी या पद्धतीने दाखवू शकता ठीक आहे बघा नेक्स्ट एक्झाम्पल आहे 750 डिग्री आता 750 डिग्री कुठे येणार आहे बघा 750 डिग्री 750 म्हणजेच काय अगेन 720 इथे 20 प्लस 30 या ठिकाणी जर ॲड केलं तर तो आपला परत कुठल्या क्वाड्रंटमध्ये राहणार आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये या ठिकाणी जर प्लस 30 आपण ॲड केला 720 इथे आणि 810 या ठिकाणी यामध्ये हा आपला अँगल असणार आहे 750 तर 750 मध्ये या ठिकाणी 720 मध्ये 30 ॲड करा 30 ॲड केल्यानंतर पूर्ण अँगल या ठिकाणी आपला ट्रेस आउट होईल तो असेल 720 डिग्री अगेन हा 750 डिग्री सॉरी 750 डिग्री 750 डिग्री बरं कुठल्या क्वाड्रंटमध्ये थांबला आहे फर्स्ट क्वाड्रंटमध्ये दिस इज युअर टर्मिनल रे ओबी बघा हा सुद्धा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननीच रोटेट झाला परंतु या ठिकाणी फर्स्ट रोटेशन कंप्लीट केलं आणि फर्स्ट रोटेशन कंप्लीट केल्यानंतर हे डिस्टन्स होईल 360 आणि सेकंड रोटेशन कंप्लीट करून हे डिस्टन्स होईल 720 आणि 720 प्लस 30 जर केलं तर हे मिळेल आपल्याला 750 तर या ठिकाणी हे आपलं फर्स्ट क्वाड्रंटमध्ये सेन्स द टर्मिनल रे ओबी लाइज इन द फर्स्ट क्वाड्रंट द अँगल इज इन फर्स्ट क्वाड्रंट या पद्धतीने आपल्याला एक्झाम्पल सर्व सॉल्व करायचे तर या ठिकाणी आपण 4 नंबरचं एक्झाम्पल बघितलं टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस क्वेश्चन हे तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पलला लिहायचं आहे फक्त या ठिकाणी कुठल्या क्वाड्रंटमध्ये तुमचा टर्मिनल आर आहे ते मेन्शन करायचं आहे बस ओके नेक्स्ट इज 945 आता बघा 945 कुठे आहे 810 डिग्री या वाय ॲक्सिस वरती पॉझिटिव्ह वाय ॲक्सिस वरती तर 810 टू 900 हा कुठल्या क्वाड्रंटमध्ये सेकंड क्वाड्रंटमध्ये तर 900 प्लस 45 आहे 900 प्लस 45 म्हणजे 900 आणि 990 कुठल्या क्वाड्रंटमध्ये तर थर्ड क्वाड्रंटमध्ये म्हणजे 900 प्लस जर 45 आपण केलं तर ते जे अंतर आहे
ते असणार आहे थर्ड क्वाड्रंट. बघा या ठिकाणी एक्स ॲक्सिस पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, निगेटिव्ह वाय ॲक्सिस. ठीक आहे. तर या ठिकाणी 945 डिग्री आपल्याला दाखवायचं म्हणजेच काय, हा पॉझिटिव्ह अँगल पॉझिटिव्ह म्हणजेच हा रोटेट होणार आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. जर हा अँगल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट झाला तर बघा या ठिकाणी 90, 180, 270, 360. ठीक आहे. या पद्धतीने कंप्लीट सेकंड रोटेशन ज्यावेळेस तो कंप्लीट करेल या ठिकाणी तर तो ते असेल 720. आपल्याला पाहिजे 945. 720 या ठिकाणी 810 या ठिकाणी आल्यानंतर हे होईल 900 आणि या ठिकाणी आल्यानंतर होईल तुमचा 990. परंतु आपल्याला 945 पाहिजे म्हणजे 900 प्लस 45. 900 प्लस 45 या ठिकाणी आपल्याला करावं लागेल. हा जो अँगल आपला असेल या ठिकाणी तो सुद्धा अँगल पॉझिटिव्ह आहे म्हणजे रोटेशन कसं झालेलं आहे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनवर झालेलं आहे 945 डिग्री. दिस इज युअर ओबी. काय म्हणता येईल आपल्याला, सिन्स द टर्मिनल रे ओबी लाइज इन द दिस कॉर्नर थर्ड क्वाड्रंट. Therefore, the angle is in third quadrant. Okay. Take the screenshot of this question. Now see 1120 degree. 4 here, 5, 1120 degree. 1120 degree. Again या ठिकाणी आपण ड्रॉ करूया x axis, y axis. This is your origin O. बघा 1120. तर या इथपर्यंत आपल्याला 990 या ॲक्सिसला येतं. परत रोटेट झाल्याच्या नंतर या ठिकाणी 1080 येईल प्लस यामध्ये 90 जर ॲड केला तर आणि यामध्ये प्लस 90 जर आपण ॲड करतो तर काय होणार आहे 0 7 1 आणि 1 1170 डिग्री कुठे या ॲक्सिस वरती. तर आपल्याला अँगल काढलेला आहे 1120 म्हणजेच काय 10 1080 मध्ये आपल्याला 30 ॲड करायचं आहे 0 सॉरी 40 ॲड आपण या ठिकाणी करणार म्हणजे हे होईल तुमचं 1120. 40 ॲड केल्यानंतर या ठिकाणी आपला हा अँगल मेन्शन होईल ओबी. तर बघा या ठिकाणी फर्स्ट रोटेशन आपण कंप्लीट केलं, सेकंड रोटेशन कंप्लीट केलं 720 आणि थर्ड रोटेशन या ठिकाणी कंप्लीट केल्यानंतर 1080 आणि त्यानंतर 40 हे जे आपलं मेजर असेल ते असेल 1080 डिग्री. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला म्हणता येईल सिन्स द टर्मिनल रे OB lies in the since the terminal ray OB lies in the is called first quadrant. Therefore the angle is in first quadrant. Angle is in first quadrant. हा झाला आपला फिफ्थ क्वेश्चन. सिमिलरली तुम्ही हे सर्व एक्झाम्पल सॉल्व करू शकता. ओके, हे सर्व एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचे असतात. बघा या ठिकाणी -80 डिग्री, तर -80 डिग्री साठी तुम्हाला काय करावं लागेल, मायनस म्हटल्यावर या ठिकाणी आपल्याला अँगल जो आहे जो काही -80 डिग्री जो दिलेला आहे त्या ठिकाणी
टर्मिनल हा आपला रोटेट होईल कुठल्या डायरेक्शनने मायनस असल्यामुळे तो होणार आहे क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट. तर या ठिकाणी 0 तर या ठिकाणी -90 तर -90 च्या मध्येच तो अँगल असणार आहे या ठिकाणी. ठीक आहे. दिस इज -80 डिग्री ओरिजिन को x एक्सिस y एक्सिस माइनस नेगेटिव्ह y एक्सिस. याला आपण म्हणणार सिन्स द terminal ray OB lies in the which quadrant? First quadrant, second quadrant, third quadrant and fourth quadrant. The terminal ray OB lies in the fourth quadrant. Therefore, the angle is in fourth quadrant. Okay, this is the solution of question number 8. Here we can change only. त्या ठिकाणी फक्त तुम्हाला क्वाड्रंट चेंज करायचा आहे. ओके. नेक्स्ट इज -330 डिग्री. -330 डिग्रीला बघा काय करायचं आहे. -330 डिग्री जर आपल्याला दाखवायचं तर आपल्याला माहिती आहे की कंप्लीट रोटेशन जर कंप्लीट झालं की या ठिकाणी 360 डिग्री. ठीक आहे. परंतु या ठिकाणी -330 360 पेक्षा कमी म्हणजे कुठल्या क्वाड्रंटमध्ये असणार आहे तो फर्स्ट क्वाड्रंट. या ठिकाणी -270 डिग्री होईल. या पद्धतीने हा अँगल रोटेट होईल क्लॉकवाईज डायरेक्शनने आणि तो या ठिकाणी स्टॉप होईल. हे जे मेजर असेल आपल्याला दॅट इज युअर -330 डिग्री. ओके, -330 डिग्री. या क्वेश्चनसाठी आपल्याला लिहावं लागेल तर terminal ray OB lies in the which quadrant? First quadrant. Therefore, the angle is in first quadrant. हे तुम्हाला या ठिकाणी या क्वेश्चनच्या सोल्युशन मध्ये लिहावं लागेल. ठीक आहे. सिमिलरली नेक्स्ट इज 9 आहे -500 डिग्री. तर -500 डिग्री परत तुम्हाला हाच रोटेट या पद्धतीने करावा लागेल. -500 ज्या काही क्वाड्रंटमध्ये येत असेल तो क्वाड्रंट तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. सिमिलरली 820 डिग्री 820 डिग्री सुद्धा तुम्हाला अशाच पद्धतीने रोटेट करून बघायचं आहे की निगेटिव्ह येतं त्याला तुम्ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने रोटेट करणार आणि पॉझिटिव्ह अँगल असेल तर त्याला तुम्ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने टर्मिनल रेला आपला रोटेट करायचं. आणि फायनली तुम्हाला कुठल्या क्वाड्रंटमध्ये टर्मिनल ए ते या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. या पद्धतीने आपण क्वेश्चन फर्स्ट बी या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आता जो आपण क्वेश्चन फर्स्ट ए सॉल्व केलेला आहे त्यामध्ये आपण जे काही एक्झाम्पल बघितलेले आहेत ज्या पेअर आपल्याला अँगलच्या दिल्या होत्या त्या प्रत्येक पेअरचं तुम्हाला याच पद्धतीनं अँगल मेजर करून त्याचा क्वाड्रंट तुम्हाला सांगायचा आहे. ती प्रत्येक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचे. ओके, थँक्यू.